नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. कृष्णाईच्या लेकी ही नवी कोरी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे आणि त्यातीलच एक दमदार कलाकार आज आपल्या सोबत आहे. तर चला त्याच्याशीच आपण गप्पा मारूया. सगळ्यात पहिला कसा आहे? मी एकदम मस्त एनर्जेटिक आहे. साताऱ्याच्या मातीत आलेलो आहे आणि संगम माऊलीला आल्यानंतर सगळ्यांची एनर्जी वाढते. माझी तर चांगलीच वाढलेली आहे. बरं, नवीन काहीतरी घेऊन येतोय, त्या पात्राबद्दल काय सांगशील? शंकर हे पात्र मी तुमच्या समोर घेऊन येतोय सगळ्यांच्या समोर. शंकर हा खरं तर आपल्या आईचा लाडका मुलगा आहे, मित्रांचा लाडका मित्र आहे आणि व्यायाम करणारा, कष्टाळू, स्ट्रॉंग बॉडी असलेला, पर्सनॅलिटी असलेला असा मुलगा आहे. थोडासा गुंड पण आहे, मारामाऱ्या करणारा आहे, पण गौरीला बघून तो हे सगळं स्वतःचं विसरून, अस्तित्व विसरून तिच्या प्रेमात पडलाय. तो शंकरच्या 2 छटा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. असा हा शंकर आहे. बरं, हे रोल मिळण्यासाठी मी असं ऐकलं की तू खूप मेहनत केली होती, तर त्याबद्दल काय सांगशील? मेहनत खूप केली होती, त्यानंतर देवाने दिलेला आशीर्वाद म्हणून हा रोल आहे. खरं तर कोणता रोल मिळेल माहित नसतं, आपण प्रयत्न करत असतो, मेहनत करत असतो, ती चालू होती आणि मग परमेश्वराला वाटलं असेल की हे याच्यासाठी योग्य आहे आणि खरंच त्याचे निर्णय योग्य असतात. आणि निवेदिता ताईंसोबत काम करताना तो अनुभव कसा होता? एक्साइटमेंट होती, भीती होती, काय दडपण होतं, असं काय अनुभव होता? खरं सांगायचं तर त्यांच्यासोबत आधी अजून सीन नाही झालाय माझा, बट त्यांच्यासोबत ऑन सेट एक बॉन्डिंग तयार झालेलं आहे. खरंच ते एक आई पण त्यांच्यामध्ये आहे आणि गेली 40 वर्ष महाराष्ट्राला त्यांनी एंटरटेन केलंय, अविरतपणे काम केलंय. अशा एक युनिव्हर्सिटी आहेत स्वतः त्या, तर त्यांच्यासोबत फक्त आपण स्क्रीन शेअर करणार आहे. या कल्पनेनेच मला खूप छान वाटतंय. एक ऍज अन आर्टिस्ट माझ्यासाठी आशीर्वाद आहे. गौरी आणि शंकरची एक नवीन जोडी बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना, तर ती काय नवीन घेऊन येणार आहे गौरी आणि शंकरची जोडी? गौरी आणि शंकरची जोडी आहे ना, खरंच एक युनिक जोडी आहे. म्हणजे खरं सांगायचं म्हणलं तर एक गुंड प्रवृत्तीचा मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडणं ही खूप ऑब्विस गोष्ट आहे, पण यावेळी तो तिचं सौंदर्य बघून प्रेमात नाही पडत आहे. तो तिच्यामध्ये स्वतःच्या आईला बघतोय. तो तिच्या ह्यासाठी प्रेमात पडतो की ही सेम माझ्या मातोश्रींसारखी आहे. तर शंकर किती इनोसंट असेल की एखाद्या लहान बाळाला आपली आई आवडते, तसं त्याला त्याची आई आवडते आणि माझ्या आईसारखी ती मुलगी आहे जी मला आयुष्यभर पाहिजे सोबत, म्हणून तो तिच्यासाठी प्रयत्न करतो. हे खूप गोड, ही लाईनच खूप गोड आहे. खरंच खूप ऐकायला पण गोड वाटतंय आणि छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. फक्त जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगते? मी प्रेक्षकांना हे सांगेन की ना, सेलिब्रिटी प्रमोटर्सवर भरपूर प्रेम करा, कारण हेच ते असतात जे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आम्ही ऍक्टिंग करतो ऍज अन ऍक्टर, शंकर म्हणून झी मराठी आम्हाला तुमच्यासोबत घेऊन येईल, तुमच्यापर्यंत घेऊन येईल, पण एक रोहित म्हणून किंवा कॅरेक्टरच्या तयारीसाठी आम्ही काय करतो, आमचे कष्ट, आमचे हे सगळे हे लोक तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. सो यांना फॉलो करा, यांच्यापर्यंत पोहोचा, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच. आणि 15 जून पासून बघायला विसरू नका कृष्णाईच्या लेकी, फक्त आपल्या झी मराठीवर संध्याकाळी 7 वाजता. थँक्यू.